आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर आपल्यासाठी दरवेळी एक वेगळ्या व्यक्तिमत्वाला घेऊन येत असतो आणि आज देखील उद्योग विश्व या कार्यक्रमामध्ये आपण अशाच उद्योजिका असणाऱ्या महिलेशी संवाद साधणार आहोत. त्यांनी कशा पद्धतीनं हा व्यवसाय सुरू केला त्या संदर्भात देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर मॅडम तुमचं विश्व विशाल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी अस्मिता अविनाश सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव इथून आहे. मॅडम तुम्ही शेवयाचा व्यवसाय करताय आणि 25 प्रकारच्या शेवया ज्या आहेत त्या तुम्ही तयार करताय आणि मार्केटमध्ये घेऊन जात आहे. तर हे मला सगळ्यात अगोदर हे सांगा की तुम्हाला शेवयाचा व्यवसाय करावा हे कसं सुचलं आणि तुम्ही कसं एवढं उंच असं यशाकडे वाटचाल करताय म्हटलं तरी हरकत नाही. हां सर, आम्ही सुरुवातीला म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे हातावरच्या फिरवून जे शेवाया बनवत होतो तर ते आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचंच गल्लीमध्ये एकाच झालं की एकाचं असं काम चालूच राहत होतं. आणि आमच्यात कसं एकत्रित कुटुंब होती, आम्ही करायचं. पण नंतर विभक्त ज्या वेळेस फॅमिली झाली तर लहान मुलं होते, त्यांना घेऊन शक्य नव्हतं. तरी त्यांना रागवून करून करायचं, खायला आवडायचं, पण करायला खूप म्हणजे हातावरची मशीन राहायची. त्याच्यामुळं वेळ तर भरपूर जायचा, दिवस 2 दिवस पण ते व्हायचं नाही, 2-4 शेराचंच असंच. मग ते एक डोक्यामध्ये मला येऊ लागलं आयडिया की आपण हीच मशीन जर आणली तर आपल्याला म्हणजे घरातलं तर करणं होईलच, पण बाहेरचं आपल्याला आर्थिक काही मदत होईल. अशा अनुषंगाने आम्ही हे मशीनची म्हणजे सुरुवात केली. हां. आणि आता तुम्ही 25 प्रकारच्या शेवया करताय. काय कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, कसा प्रतिसाद भेटतो, काय सांगाल? सुरुवातीला आम्ही सोजीच्या शेवया बनवायचं, म्हणजे गावाकडे ते जास्त शेरावर करून पण मिळतात आणि त्याच्या जास्त म्हणजे करून गव्हाच्या शेवया खातात. पण जे शहरामध्ये म्हणजे काही ज्वारी, बाजरी, नाचणी हे जे आहे मिलेटचं आहे, मिलेट वर्षापासून आम्ही मिलेटच्या चालू केलेल्या. आणि त्याच्या पहिलं पण म्हणजे पालक, मेथी हे घरात आपल्या त्या अनुषंगाने लहान मुलांना की पौष्टिक आहार जावा म्हणून आम्ही ते सुरू केलेल्या होत्या. थोड्या करता त्याला म्हणजे आवड पण जास्त येऊ लागली, बाहेर आवडायला लागले. गल्लीत म्हणजे माझ्या मैत्रिणींना दिलं, हे कशी होती ते बघ, असं म्हणजे ट्रायलच आम्ही त्याच्यावरून सुरू केलेलं की म्हणजे जे महिला आहेत, गल्लीतल्या मैत्रिणी आहेत, शेजारी आहेत, त्यांना द्यायचं आणि थोडं कसं झालं आहे हे पण बघायचं. त्याच्यानंतर मग हे बाहेर दिलेलं आम्ही बाहेर काढलं की एक आमचं प्रोडक्शन म्हणून आम्ही सुरुवात केली त्याची. बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही आपले शेजारी असतील किंवा जवळचे पाहुणे मित्र मंडळी यांना देता होता आणि त्यांच्याकडनं अशी कधी काय तुम्हाला प्रतिक्रिया आली का की अरे बाबा हे काय करते किंवा काहीतरी वेगळंच चाललेलं आहे किंवा नावं ठेवली का, असं काही झालं का सुरुवातीच्या काळामध्ये? बरेच माझ्या मैत्रिणींनी ठेवल्या नावं की तुला घरात बसून म्हणजे सासू सासरे आहेत जवळ, परत मिस्टर पण थोडंफार का होईना पण करतायत, त्यांचंही काम चालूच आहे आणि लहान मुलं आहे तर तुला घरात बसून खाऊ वाटत नाही का, कशाला या कुटाण्यामध्ये होतेस पडतेस, असं म्हणजे बरेच माझ्या मैत्रिणींनी बोलल्या. पण नंतर एक 4 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, नंतर त्यांच्या लक्षात येऊ लागलं. त्या आजही माझ्यासोबत आहेत मैत्रिणी, म्हणजे करू लागायला पण आहेत आणि चांगलं त्यांचं प्रोत्साहन आहे की नाही आता तूच बरोबर आहेस, असं त्यांच्याकडे. आता असं सांगतात का की ही माझी मैत्रीण आहे म्हणून? हो, खूप त्यांनी अभिमानानं सांगतात की हो माझी ही मैत्रीण आहे आणि हिचा पण उद्योग आहे, हिनं शेवाया बनवते असं. म्हणजे आता तेच मार्केटिंग करतायत? हो, त्यांनी मार्केटिंग करतायत. आणि उमेदमध्ये पण म्हणजे जे उमेदमध्ये आलो आम्ही हो ह्या 5-10 वर्षाच्या पूर्वी, तर उमेदमध्ये पण बरेच मैत्रिणी माझ्यासोबत म्हणजे की काम CM म्हणून किंवा CRP म्हणून, बँक सखी, एपल CRP अशा पदावर पण म्हणजे सोबत चला अस्मिताताई हे आपण फॉर्म भरून हे करायचे मला पण, म्हणजे त्यांना पण एक पुढं एक चालना मिळू लागली की नाही आपण पण काहीतरी करायला पाहिजे आणि ह्यानी करायला ते बरोबरच आहे. ज्या वेळेला सुरुवात करताना आपण एकटे असतो, पण ज्या वेळेला यशाचं शिखर गाठतो तेव्हा आपल्या मैत्रिणी, आपल्या म्हणजे सगळे सोयरे पण सगळेच सोबत असतात. हे एक अनुभव आला मला तेव्हासाठी. तुम्ही सुरुवात करताना आर्थिक बाजूचा पण विचार केला असेल, त्यावेळेस तुम्हाला कशी मदत झाली आणि उमेदकडनं तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं याबद्दल काय सांगाल?
सुरुवातच्या वेळेला केलेली आमची 15,000ची मशीन होती, पण त्यावेळेमध्ये मला ते 15,000 सुद्धा जुडवायला 6 महिने गेले होते. कारण गटामध्ये आम्ही 50 रुपये भरायचं फक्त. अंगणवाडीकडनं एक गट झालेला आणि त्याच्यामधून 50 रुपये भरत होतो. आणि नंतर म्हणजे लहान मुलगी होती तर तिच्या हातातले पैसे काही जमा करून, परत तिच्या कानातले होते ते पण मी विकून टाकले की मला मशीन घ्यायचे. ह्यांना पण नाही सांगितलं घरात, कारण पैशाची अडचण म्हणून हे ते थांब असं म्हणायचे. मग ते पण काय केलं, आता ते सगळे मिळून हे 2-3 प्रकारचे जवळचे पैसे जमा केले. त्या गटातले मी 4-5-6 हजार घेतलेले, असे जमा करून एक 15,000ची मी माझ्या मोठ्या दिरांच्या हातात पैसे दिले. हां, आणि त्यांना सांगितलं की मला ही मशीन घ्यायची आहे. आणि सासऱ्यांची संमती मिळवली आणि माझे मिस्टर पण समोरच होते, पण त्यांनी सांगितल्यावर ह्यांनी काहीच बोलले नाही. तर माझ्या सासऱ्यांनी बोलल्यानंतर की हां नाही करते म्हणाली तर करू देत. मग ते आणि ह्यांनी जायला म्हणजे मशिनरीमधलं त्यांना दिरांना माहिती होतं, म्हणजे एक फॅमिलीचा पण मला सपोर्ट घ्यायचा होता. हो, घ्यायचा होता. आणि आता हे म्हणजे माझ्या दिरांना मोठ्या भावांना दिले मी पैसे आणि म्हटलं सोलापूरहून जाऊन मशीन घेऊन या. मला तर त्याच्यातलं काहीच माहीत नाही. आणि नंदवे होते सोलापूरचे, आता ते एक्सपायर झाले. त्यांचं पण खूप प्रतिसाद होता की काही जर करायचं म्हटलं तर आधी त्यांचा पाठिंबा राहायचा आणि नंतर मग घरातल्यांचा. मग त्यांनी तिथून मशीन घेऊन दिले आणि दिरांनी आमच्या घेऊन आले. आणि अक्षय तृतीयाला 2006ला आमची मशीन चालू झाली. सुरुवातच त्या दिवशी केली. खूप म्हणजे एक पहिला आनंद झाला की मला आपण पण काहीतरी करतोय. पण एक भीती होती मनामध्ये की खरंच हे चालेल का नाही, कसं होईल, म्हणजे एक भीती होती त्यावेळेसची. पण दुसऱ्याच दिवशी चालू झाली, कस्टमर पण यायला सुरू झाली. माझं 1 शेअर कर, माझं म्हणजे 2 शेअराचं कर, म्हणजे गावाकडे आमच्याकडे शेअरावरच चालू राहायचं. आणि त्यावेळेला मी 7 रुपये शेअराने द्यायचं करायला पण. आणि सुरू झाली. मग नंतर वाटू लागलं नाही हां चांगलं आहे बरोबर. ज्यांनी 1 शेअर आणलेलं त्यांच्यानंतर 10-10, 20-20 शेअर त्यांनी सोजी घेऊन येऊ लागले आणि करायला चालू झालं. पण एक 10-12 वर्ष मी फक्त शेवया घरातल्या म्हणजे गावातले सोजीच्या बनवायच्या आणि तेवढ्याच शेवया आणि एक रव्याच्या शेवया आणि रुखवताचं साहित्य मी बनवत होते. हां, रुखवताच्या साहित्याला खूप चांगला प्रतिसाद होता आणि आज पण आहे. आज म्हणजे मॉलला सुद्धा आम्हाला 100 ते बॉक्स मागवतात ते. हां, कुरुडवाडी आहे, लातूर आहे, हां, आणि उमरग्यातही देतात. आणि मग लोकलचे तर आहेतच. मग हे चालू असताना पण जे म्हणजे प्रोत्साहन एक वाढत गेलं त्याच्यावर मग नाही वाटू लागलं आता की खरंच बाबा आपली मशीन पण चांगली चालू लागली. मी एकटी नाही तर माझ्यासोबत अजून एका महिलेला घेतलं. परत म्हणजे माझं एक जी आत्मशक्ती होती ती वाढत गेली. नंतर काय झालं, आता हे उमेदमध्ये आलेलं माहीत नव्हतं आम्हाला, उमेदचं काहीच माहिती नव्हतं. आमच्या गावामध्ये वर्धिनी आल्या आणि वर्धिनींनी म्हणजे गट तयार करायचे. मी म्हणलं म्हणजे त्या आल्या होत्या आमच्या घरी पण आल्या आणि हनुमान मंदिरात एक चांगली मोठी मीटिंग झाली. गावातल्या सगळ्या महिलांना बोलवलेलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला 10-10 महिलांचेच ग्रुप करायचे. मग आमचा 40 महिलांचा होता. आम्ही 50-50 रुपये भरायचे महिन्याला. आणि मग त्यांना सांगितलं आमचा आहे गट. तर नाही म्हटल्या ताई, हे आपल्याला उमेद अभियान म्हणून एक शासकीय एक संस्था आहे आणि त्याला जोडायचं आहे. त्यांनी समजावून सांगितल्या. पण एक तिथं प्रॉब्लेम त्यांनी ते बोलत म्हणून दाखवलं की आपल्याला आठवडी मीटिंग पण घ्यायला लागते. ते कारण माहीत नव्हतं. आणि घरात म्हणजे बाहेर आता घरात बसून मी करत होते हे काम, पण बाहेर जायला म्हणलं की घरात आवडायचं नाही. हां, मग ह्यांना तर आवडतच नव्हतं आणि माझ्या म्हणजे सासऱ्यांना पण आवडत नव्हतं. कोण घरी पटकन जर आलं तर पाणी पण द्यायला समोर जायला त्यांना आवडायचं नाही एवढं म्हणजे. आणि नाईक सर म्हणून आलेले होते, वर्धिनी आणि नाईक सर आमचे म्हणजे तालुक्याचे. मग त्यांनी एकदा मीटिंग घेतली. एक पहिली झाली आमची हनुमान मंदिरात आणि दुसऱ्या वेळेस मीटिंग आमच्या म्हणजे एकदम दारासमोर रोडवरच झाली. मग त्याच्यामध्ये सगळं सर काय सांगतात काय नाही आमचे सासरे सगळं लक्ष देऊन ऐकत होते. आणि मीटिंग म्हणजे ह्यांचं काय काय चाललंय, कसं आहे, म्हणजे बाहेरचे व्यक्ती आलेले कसे राहतात काय, ह्यांचं बारीक लक्ष होतं. आम्हाला काही लक्षात नाही आलं तेवढं. मग पहिली वेळेस ती मीटिंग झाली. वर्धिनीताईंनी सांगितलं सगळं. नाही म्हणलं हे असं 10-10चे तुम्ही ग्रुप करा, काही नाही. आणि मग आमचा गट पण तयार झाला आमचा आणि जोडला आम्ही. पंचायत समितीला आमचे सगळे डॉक्युमेंट दिले सरांना. आणि ही दुसरी मीटिंग पण झाली. सासऱ्यांनी बघितलेलं बारीक लक्ष त्यांचं खुर्चीवर बसून. आणि सर आले होते घरी पण त्यांनी पाणी पण विचारलं नाही पहिली वेळेस आल्यावर. आणि काहीच नाही, बसायला खुर्चीसुद्धा म्हणले नाहीत. मग म्हणलं आम्ही बळणच दिलं सरांना. ते दुसऱ्या पण ताई आलेल्या होत्या, बोललो सगळं हे झालं.
आणि गट पण सुरू झाले. मग 1-2-3 महिने गेले. सर सांगत होते कधी तर अधूनमधून यायचे म्हणजे माहिती द्यायला वगैरे की हे फॉर्म. परत ते 2-3 महिने झाले की म्हणले CRP वगैरे इथं करावं लागणार आहे. म्हणजे कृषी सखी आहे, CRP आहे, बँक सखी, हे असे एक पद निवडायचेत आणि तुम्ही कोण कोण करू शकतात, म्हणजे गावात कोण करू शकतात किंवा गावाच्या आजूबाजूचे जवळचे गाव कोण करू शकतात का, हे असं सुरू झालं. आणि उमेदमधून म्हणजे त्यावेळेला हे सांगत असताना त्यांनी ऐकले, सासऱ्यांनी पण घरातून एक पाठिंबा कसा मिळाला तर त्यांनी सांगितलेलं हे ऐकत होते. आणि त्यावेळेला म्हणले हां, त्यांनी ते काहीतरी म्हणत होते. मग मी लिहून दिले सगळं की हे काका, म्हणजे आमच्या सासऱ्यांना आम्ही सगळेच काका म्हणायचं, आणि हे मला पण करायचं, मी करू का. मग त्यांना माहिती होतं की हिनं काहीतरी करायचं म्हणले जिद्दीनं तर म्हणजे हे बरोबर करतेच आणि एकदम आत्मविश्वासानं करते, कुठं चुकणार नाही. मग हे करू का म्हणून तरी मी घरात मिस्टरांना आधी विचारली, म्हणले काकांना विचार काय म्हणतात बघ, म्हणजे बाहेर जायचं म्हटलं तर त्यांना आधी एकदा विचारावंच लागेल. मग ते विचारले मी आणि त्यांनी सांगले होते पूर्ण, म्हणजे ते जे त्यांनी सरांनी पॉम्पलेट दिलेलं पण थोडं इंग्लिशमध्ये होते तेही वाचले त्यांनी, आणि म्हणजे मी पण लिहिलेलं होतं मराठीमध्ये तर तेही पूर्ण वाचले काय काय आहे ते. आणि नंतर मग म्हणले बरं करायचं असेल तर सांभाळून करा आणि करा तुम्ही करायचं म्हणायला तर. मग तेव्हा म्हणले आता ह्यांची संमती मिळाली म्हणून मी दिल्या आणि कृषी सखीचा माझा पण फॉर्म भरला आणि माझ्या म्हणजे मैत्रिणींचा काही CRP म्हणून झाल्या आणि CAM म्हणून त्यांनी पण झाले, बँक सखी, अशा आम्ही 5 जणीचे आमचे फॉर्म दिले तेव्हा. आणि हे उमेदमध्ये आम्ही जॉईन झालो. पण उमेदमध्ये म्हणजे हे मीटिंग करत असताना त्यांची खूप म्हणजे लक्ष देत राहत होते, सारखंच म्हणायचे. आणि ज्या वेळेला सरांना बोलवले नव्हते घरात, एक 6-7 महिने झाले की सर आले होते एकदा आणि ताई आहेत का आणि असं असं त्यांनी करायचं म्हटले, ते झाले सिलेक्शन करू शकतात. मग ते त्यांना सांगितलेलं. मग अरे तुमचे सर आलेत म्हणून त्यांनी आमच्या काकांनी सांगितले, खुर्ची पण बसायला दिली. अरे सर आलेत, चहा केली नाहीस का म्हणून त्यांनी हळूच विचारतात. मग त्यावेळेला खरंच खूप आनंद वाटला की नाही आपले म्हणजे उमेदचे जे पण सर आलेत त्यांना योग्य वाटलं त्यांना म्हणून त्यांनी असं बोलले. मग आणि खरंच सर पण हसले, म्हणजे अहो सुरुवातीला तुमचे सासरे बोलले नव्हते बघा आणि आता म्हणजे व्यवस्थित त्यांचा रिस्पॉन्स आहे, तुम्हाला करू देतील ते काम. हे आमची सुरुवात झाली अशी. अगदी 15,000 रुपये जमवण्यासाठी तुम्हाला खूप मोठा काळ पण गेला आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही ते 15,000 रुपये तयार करून ती मशीन घेतली होती. त्यानंतर मला आत्ता सांगा की आत्ता तुमचं मंथली इन्कम काय आहे आणि आपल्या माध्यमातून किती महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे? आमचे 2018ला उमेदचे गट सुरू झाले आणि नंतर महिन्यात म्हणजे आम्ही एक स्वयंसहायता समूह तर सुरू केलाच, पण श्री स्वामी उत्पादक महिला गृह हे पण गट केला आणि राजलक्ष्मी महिला युनिट पण तयार केलं आम्ही. तर ह्याच्या दोन्हीच्या माध्यमातून आमचं महिन्याला आम्ही 60,000 ते 70,000पर्यंत म्हणजे इन्कम आहे आमचं. हां, आणि महिला पण आहेत आमच्यात. आता उत्पादक गटामध्ये 15 महिला आहोत आम्ही. मग आता जसं पॅकिंग जास्त असतील तर आमच्या महिलांना जास्त काम लागतं. आणि आता म्हणजे उमेद मार्टला पण आमचं म्हणजे सुरू झालं आहे. हो, ह्या उमेद अभियानामधून म्हणजे एवढं आम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळत गेलं की घे भरारीच्या शोमधून म्हणजे उमेद मार्ट झालं, परत महालक्ष्मी सरस सारखे सरस आम्हाला म्हणजे विक्रीचं स्रोत मिळाला आम्हाला तिथून. सुरुवातीला आम्ही म्हणजे पहिला स्टॉल लागला होता धाराशिव जिल्ह्यामध्ये लेडीज क्लबला, तर तिथून सुरुवात झाली. नंतर आम्ही औरंगाबादला केला दुसरा स्टॉल. म्हणजे उमेदच्या ह्याच्यामधून आम्हाला एक करत करत म्हणजे विक्रीचे स्टॉलच्या माध्यमातून कस्टमर सुरुवात झाले. हां, नंतर आम्ही गेलो बघा पुण्यालाहीच झाला, परत मुंबईला खारघरला ग्रामविकास भवनला लॉकडाऊनच्या पहिला आम्ही स्टॉल केला. मुंबईचा पहिला स्टॉल तिथून सुरू झाला. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन संपल्यावर आम्ही हिमाचलला पण गेलो. हो, हिमाचलला धाराशिवच्या गुंजोटी या छोट्याशा ग्रामीण भागातली शेवया ज्या आहेत ते महाराष्ट्र तर आहेच, पण महाराष्ट्राच्या बाहेरही गेलेले आहेत आणि आम्ही असं ऐकलंय की देशाच्या बाहेर पण गेलेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? हां, देशाच्या बाहेर पण गेलेले आहेत. अमेरिकेला माझा मामा भाऊ पण राहतो आणि त्याचं मत म्हणजे त्याला खरंच महिला काहीतरी करते, माझी बहीण करते म्हणून खूप त्याला म्हणजे आनंद व्हायचा. आणि त्यांनी सांगितला की
आता हे शेवया जे आहेत न्यूट्रिशन तिथं 1000-2000 रुपये किलोनं जातील. हो, एवढं म्हणजे चांगलं म्हणजे न्यूट्रिशनमध्ये आहेत आणि ग्लुटोन फ्री आहेत. आजकाल म्हणजे खाण्यावर भरपूर लक्ष देत आहेत लोक. मग अमेरिकेला टाऊन हॉल म्हणजे तिथं न्यूजर्सीला राहत होतो, त्यांनी तिथं पण घेऊन गेला. एका मॉलमध्ये विचारून तिथला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी तिथल्या फोटो पण आम्हाला पाठवलेला. मी PD मॅडमला पाठवल्या, मी प्रांजल शिंदे मॅडमला पण, हो भांगे सरांना पाठवल्या होत्या आणि तिथून पण चांगला प्रतिसाद मिळाला. पण एक काळाला मान्य नसावं, माझा भाऊ अचानकच एक्सपायर झाला. 6-7 महिने झाले. हां, अचानक पाण्यामध्ये म्हणजे फिरायला गेला आणि पाण्यात बुडला गेला. पण ते त्याच्या म्हणजे जी वाळू गेलेली होती ती निघालीच नाही. हां, नाहीतर खूप चांगलं त्यांनी तिथला मला इथून गेल्या त्यांनी फोटो पाठवलेल्या मॉलच्या पण कुठं दिलो आहे आपण हे म्हणजे आम्हाला एक जे म्हणजे प्रोत्साहन गरुड झेप घेण्याची जे भरारी उमेद न दिली आहे, पंख पण दिले, बळही दिलं आणि एक दिशा दिलेली होती की तुम्ही इथंच नाही तर 7 समुद्राच्या पलीकडे पण नेऊन द्याल आणि देऊ शकतात आणि दिलं तुम्ही तर. हो, ते द्यायला थोडं आम्हाला तिथून एक नैसर्गिकच अशी अडचण आली आणि ह्याच्या पुढचा पण प्रवास आम्ही तिथं चालू आहे. आमचा प्रयत्न पण चालू आहेत तिथं हे करण्याचे. असे आम्ही बाहेर पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्या अजून एका ठिकाणी लंडनला पण गेलेले आहेत. हो, तर इथले म्हणजे आमच्या गावातील कदेरे म्हणून त्यांची मुलगी आहे तिथं, तर त्यांनी घेऊन गेलेल्या. हां, त्यांचा पण खूप चांगला प्रतिसाद आला आणि वर्षाला त्यांनी आलं म्हणजे 2 वर्षाला एकदा येतात ते, तर तेव्हा त्यांनी येऊन घेऊन जात आहेत. मग तिकडनं पण काहीतरी म्हणजे मॉलची वगैरे आम्हाला ते पण सोय होईल का, आम्ही ह्या वर्षी त्यांच्याशी पण म्हणजे बोलणं झालं आहे. हां, म्हणजे बाहेर देण्याचे पण आमचे प्रयत्न चालू आहेत ते. हो, बरं, काय वाटतं बरं आता मी तो डबल हे करतो शब्द, 15,000 रुपयासाठी धडपडणारी एक गृहिणी आज त्यांचे ज्या शेवया आहेत त्या 7 समुद्र पार गेल्यानंतर घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि त्याचबरोबर काय आता लोकांच्या प्रतिक्रिया असतात सगळ्यांच्याच की बाबा काय कशा पद्धतीनं लोक ट्रीट करतात आता? माझ्या घरच्यांची तर प्रतिक्रिया म्हणजे मी घरात एखादं पाहुणा किंवा कुणी ह्यांची मित्रमंडळी जरी आल्यानंतर एक ग्लास पाणी पटकन देऊ शकत नव्हते. असं घरातलं वातावरण होतं आणि एक प्रतिष्ठित घरामधली महिला जर काहीतरी करायचं म्हणलं तर आधी नावं ठेवते. म्हणजे ग्रामीणमधले हे आहे. मग अडीअडचणीला सामोरं जाऊन मग काय करावं, खूप अडचणी. आणि बाहेर जर जायचं म्हणलं शेवया घेऊन बाहेर म्हणजे की आपल्या महाराष्ट्र सोडून म्हणजे गाव सोडून जिल्ह्याला जायचं, जिल्हा सोडून म्हणजे आपल्या राज्याच ठिकाणी जायचं आणि राज्य सोडून बाहेर जर जायचं म्हटलं तर खूप नावं ठेवतात. पण घरातल्यांची प्रतिक्रिया म्हणजे आम्ही हिमाचलहून आलो तेव्हा पण आणि मुंबईला जाताना पण आणि आल्यानंतर पण माझ्या सासऱ्यांनी खरंच म्हणजे एक शब्द असे काढले होते की खूप म्हणजे यशाचं शिखर तुम्ही गाठायलात पण क्वांटिटी आणि क्वालिटी हे मात्र तू आठवणीनं व्यवस्थित दे. कितीही हे केलं तर किती तुम्हाला मागणी येऊ द्या. हे मला त्यांचे शब्द मी कुणाला 1 किलो जरी शेवाई देत असले तर आठवण येते आणि बाहेर देत असताना एक आत्मविश्वासानं त्यांनी आता पाठवत आहेत. म्हणून मला पण म्हणजे मी कुठं जायचं असलं एकटी जरी गेले तर एक आत्मविश्वासानं आणि त्यांच्या विश्वासाची थाप पाठीवर घेऊनच मी बाहेर निघते. बरोबर आहे. हो, मला असं विचारायचं आहे की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी निसर्गानं किंवा देवानं काहीतरी एक गुण दिलेला असतो. आता महिलांमध्ये तर प्रचंड इच्छाशक्ती असते, बळ असतं आणि त्यांना उत्साह आणि प्रोत्साहन जर मिळालं तर ते कुठल्याही क्षेत्रात यश गाठू शकतात. प्रत्येक महिलेच्या मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते पण ती योग्य वेळी न सांगितल्यामुळं तिच्या मनातली इच्छा मनामध्येच दबून जातात असं आपल्याला वाटतं का? हो, बरोबर आहे. मनामध्ये काहीतरी करायचं म्हणण्यात मला मी 2-3 वर्ष तर घालवले होते. पण नंतर कसं तरी म्हणजे घरात सुशिक्षित सगळेच होते, त्याच्यामुळं मला घरातून पाठिंबा मिळाला आणि उमेद सारखी साथ मिळाली लगेच. आणि उमेद तर मिळालं पण उमेदचे जे म्हणजे आमचे ऑफिसर होते किंवा DM BM सर हे एवढे म्हणजे लक्ष देऊन बोलणं त्यांचं. फोन जरी गेला किंवा मी फोन केला किंवा त्यांचा फोन आला, हॅलो ताई
हा पहिला शब्द असतो. त्याच्यामुळं घरात कुणी म्हणजे ऐकत होते किंवा मेसेज टाकलेला त्यांनी बघितला तरी पण म्हणजे त्यांचं एवढं बोलणं फ्रीमध्ये आणि घरातलं की जीवाला म्हणजे अंतकरणापर्यंत लागावं किंवा त्यांना समजून यावं असं त्यांचं बोलणं असायचं. त्याच्यामुळं त्यांना म्हणजे आम्हाला पण कधीच काही अवघड म्हणजे की अवघडल्यासारखं नाही वाटलं. ऑफिसमध्ये जरी गेलं तर हां सर हे अशी अडचण आहे, सर हे असं करायचं आहे, हे बोललं की पटकन त्यांचा पण प्रतिसाद मिळायचा आणि घरातल्यांचा पण. त्याच्यामुळं हे म्हणजे गरुड जे घेण्याचे जी स्वप्न होते ते आम्ही घेऊ शकलो. त्याच्यामुळंच घेतलं खरं तर. खरं तर उमेदचे जे सगळे सर्व अधिकारी आहेत, अधिकारी महिला असतील पुरुष असतील, यांच्या माध्यमातून खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मदत होते आणि अगदी प्रांजल शिंदे मॅडम तुमचं खूप कौतुक करतायत आणि त्यांनीच मला खरं तर तुमची मुलाखत घेण्याचा आग्रह केला. त्यांनी मला तुमचं नाव सुचवलं. प्रांजल शिंदे मॅडमच्या बाबतीमध्ये आपण काय सांगाल? शिंदे मॅडम म्हणजे एक खरंच देव, त्या माणसातला देव म्हणजेच शिंदे मॅडम भेटल्यासारख्या. आणि आमचे भांगे सर, जोगदंड सर केव्हाही फोन केला काही म्हणजे विचारायचं असलं तर कधी म्हणजे अवघडल्यासारखं पण नाही वाटत. आणि ज्या वेळेला मी म्हणजे सुरुवातीला गेले की खूप भीती वाटायची ऑफिसमध्ये, म्हणजे जिल्ह्याच्या पण गेलं कसं बोलावं, काय बोलावं की कसं बोलावं की आपण एक ग्रामीणमधलं येतं, आता मॅडमला काय बोलायचं काय विचारायचं असं म्हणलं की. आणि मॅडमच्या कॅबिनमध्ये मी सुरुवातीला गेले, या ताई या. 1 मिनिटासाठी थांबवतो. प्रांजल शिंदे मॅडमचं नाव काढल्यानंतर तुमचे डोळे भरून आले. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल मॅडम? कारण मॅडममुळेच मी बाहेर पडले खरं तर. जिल्ह्याला जर मी यायची तर मॅडमच्या प्रोत्साहनामुळे आणि यातही तुम्हाला यावंच लागेल हे करायला, आणि खरंच तुमचं काम खूप चांगलं आहे असं मॅडमचं जी एक विश्वासाची थाप होती. आणि सर जी मी हिमाचलला गेलो आम्ही, माझा मोठा मुलगा सोबत होता आणि तिघी महिला आणि आमच्या जिल्ह्याचे एक पवार सर म्हणून होते, विवेकानंद पवार सर. आणि आम्ही गेलो म्हणजे ह्याला गेलो हिमाचलला. तर त्यावेळेला शिंदे मॅडमचं एक घरातून जसं आई विचारते की नाही, हां ताई कसे आहेत काय नाही, जेवण झालं का, तिथं व्यवस्था कशी आहे, तुम्हाला जर काही अवघड वाटत असेल म्हणजे तर तुम्ही बिनधास्त सांगा, फोन करा असं म्हणून त्यांनी फोन करायच्या. एवढं कौतुक वाटायचं. मुलगा बघायचा, बारकी लक्ष देऊन त्याने हे करायचा. आणि मॅडम ज्या वेळेला पण फोन आला त्यावेळेला खरंच खूप वाटायचं, आनंद वाटायचा की एक अधिकारी असून आपल्याला छोट्यासा एक म्हणजे गटातल्या महिलेला त्यांनी एवढं ह्याच्याने विचारतायत. मग त्यावेळेसपासून मॅडमचं थोडं म्हणजे सुरुवातीला मी ज्या वेळेला त्यांच्या कॅबिनमध्ये गेले त्यावेळेला म्हणजे भीती वाटली होती, पण नंतर गेलं की त्यांच्या कॅबिनमध्ये गेलं की एक म्हणजे मंदिरात मूर्ती आहे आणि आपले पण आम्ही पटकन म्हणजे काही विचारू शकते त्यांना की असं विचारायचं. त्यावेळेसपासनं वाटायचं नाही मॅडम आहेत तर आपल्या आहेत, एकदम जीवापर्यंत म्हणजे आपल्या अंतकरणापर्यंत त्यांचे शब्द जायचे आणि त्यांना विचारायला कधीच काही वाटायचं नाही. त्यांनी गेल्यानंतर थोडं हे वाटायचं, बदली झाली मॅडमची. आणि मॅडमला आज पण म्हणजे सारखं आठवण येते, त्यांना कधी कधी फोनवर काही बोलत असते. हो. आणि तेच तिथं जे मॅडमचं बारीक लक्ष म्हणजे हे बोलायलेलं मुलगा लक्ष द्यायचा, त्यांनी पटकन म्हणायचं घरी आल्यानंतर सांगू लागला की एवढं मॅडमचं ह्यांना पाठिंबा आहे पप्पा, आणि म्हणजे जिल्ह्याला जरी जायचं असलं तर हिनं चल सोबत म्हणते, हिनं जरी गेली तर चालतंय. कारण मॅडम तिथं सुद्धा एवढं बारीक लक्ष देत होत्या की म्हणजे व्हिडिओ कॉल पण करून त्यांनी बघितल्या तुमची सोय कशी आहे, जेवण कसं मिळतंय, खूप म्हणजे त्यांचं एवढं बारीक लक्ष आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचा प्रतिसाद राहायचा की मॅडम हे करायचं म्हणलं का बरोबर त्यांचं साथ. खरं तर असे प्रशासकीय अधिकारी असतील तर अशा ग्रामीण भागातील महिला नक्कीच यशाचं शिखर गाठतील आणि गाठलेलं आहे ते आपण पाहू शकतो. आणि त्यांना भविष्यामध्ये आणखी यश मिळेल अशा देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. मॅडम मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुमचा हा शेवयाचा सगळा प्रवास आहे, घरचा सपोर्ट आहे किंवा प्रांजल शिंदे मॅडमचा सपोर्ट आहे, याच्यामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे याबद्दल पण आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मला म्हणजे जिल्हा कृषी विभागाकडनं पण मिळालेला पुरस्कार, नंतर 2-3 पुरस्कार मिळालेले कृषी विभागाकडून, ह्याचा पण मिळाला तुळजापूर कृषी विभागाकडून मिळाला आपल्या केविकेचा. परत जिल्ह्याला पण एक हे होतं केविकेचंच स्टॉल, तर तेव्हा पण मिळाला 2023चा. नंतर अहिल्या देवी होळकरचा तो पण मिळाला.
नंतर मिळाला तो आमचा हे तालुक्या स्तरावर पण मिळाला की ते झालं. परत नाविन्यपूर्ण म्हणून राज्यस्तरीय महालक्ष्मी सरसचा तो पण पहिला पुरस्कार मिळाला. हो, त्याच्यामध्ये 7 पुरस्कार आणि जिजाऊचा पण जिजाऊ ब्रिगेडचा तिकडनं पण एक पुरस्कार मिळाला आणि सर्टिफिकेट पण मिळालेले. हिमाचलला गेल्यानंतर पण एक नाविन्यपूर्ण म्हणून सर्टिफिकेट मिळालं. आणि तिथं गेल्यानंतर एक अनुभव असा आला होता की आम्ही हे जे न्यूट्रिशनच्या शेवाया होत्या म्हणजे गोड वेगवेगळं करून बनवून ठेवलं होतं आणि तिखट 1-2 ह्याच्यामध्ये आम्ही बनवून ठेवलेलं तिथं. आणि तिथले जे मुख्यमंत्री होते तर ते भेट देण्यासाठी आले होते आणि मग आम्हाला म्हणजे आमची इच्छा होती, सरांना पण आधीच बोलून ठेवलं होतं की सर हे थोडं टेस्ट करतील का, बघतील का. असं म्हटल्यानंतर बघा म्हणले काय करतील आता माहीत नाही, ते एक मुख्यमंत्री आहेत आणि तुमचं लगेच टेस्ट नाहीत करणार. पण आमची एक इच्छा होती त्यांनी बघतील काही कमी म्हणजे थोडंसं टेस्ट करतील. मग दाखवलं आम्ही दोन्ही पण हे जे उघडलं टोपण आणि दाखवलं हे करून की आम्ही हे गोड केलेलं आहे, न्यूट्रिशनमधले शेवाय आहेत सर आणि थोडं तुम्ही टेस्ट बघावी असं आमच्या समूहाकडनं अपेक्षा आहे. तर सरांनी थोडं बघितले, परत एक पॉकेट पण वाचून बघितले आणि म्हणले खूप चांगला आहे, महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम खूपच चांगला. सरांनी पटकन म्हणजे ते उघडून बघितलं आणि आम्हाला काय वाटलं की दुसरे कुणाला तरी देतील टेस्ट करायला, पण सरांनी प्रत्यक्षात त्यांनी खाऊन बघितलं तिथं. त्यावेळेला पण खूप चांगलं वाटलं की एक मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणजे टेस्ट पण बघितली, त्यामुळे खूप आनंद पण वाटला. एक मुख्यमंत्री हिमाचल प्रदेशात आपण गेल्यानंतर आपलं म्हणजे टेस्ट करून बघितले, त्यांनी एक प्रोत्साहन पण दिले आणि शुभेच्छा दिले तुमच्या उद्योगाला म्हणून. त्यावेळेस पण खूप चांगलं वाटलं होतं सर. नक्कीच. खरं तर तुमचा प्रवास अतिशय कष्टातनं सुरू केलेला आणि आज खूप मोठं यश तुम्ही संपादन केलेलं आहे. तुम्ही महिलांना काय संदेश द्याल, महिलांना काय सांगाल, त्यांनी कशा पद्धतीनं आपल्यामध्ये बदल करून उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी यावं का, आणि यायचं असेल तर कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन कराल तुम्ही? महिलांना म्हणजे एक सांगू इच्छिते, अडचणी तर भरपूर आहेत घरामध्ये. घरातून म्हणजे कसं मिस्टरांना पण कुणाच्या आवडतंय नाही आवडतंय, घरातच बसून करायला हे आवडतंय आणि आपल्याला म्हणजे मार्केटिंग आपण जर काही केलं तर मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे. बाहेर आपण पाठवणं, मशिनी आणू शकतो आपण, पण त्याचं मार्केट करणं गरजेचं आहे एखादी कोणतीही मशीन घेतली तर. आणि ज्या अडचणी तर आता माझ्या अडचणी मला 3-4 वेळेस तर अशा प्रसंगाला जावं लागलं की पहिली वेळेस म्हणजे आमचं घर एवढं मोठं नव्हतं, पत्र्याचं छोटं घर होतं आणि तिथंच मशीन चालू केलेली आणि नंतर 2 रूमवर आम्ही बांधलेल्या आणि खाली पत्र्यामध्येच मशीन राहायची. आणि उन्हाळ्यामध्ये मे महिन्यातच 2016ला मेमध्ये एवढं चांगलं सीझन चालू असते की नाही की असं सकाळच्या 6ला जरी चालू केलं तर रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत पण मशीन बंद करू नये असं वाटतं, एवढं मशीन चांगली. आणि काहीतरी 25 ते 30 टोपले माझ्याकडे म्हणजे आमच्या सोजीचे आलेले होते आणि आम्ही सीझनमध्ये पापड पण बनवतो त्याचे आलेले. आम्ही महिलांचं काम तर आमचं चालूच होतं आणि आभाळ आलं अचानकच, थोडंसं आभाळ आले म्हणून आम्ही गडलगबग आमची चालू होती की हे सगळे म्हणजे आम्ही धोत्रात पॅक ठेवतोय, 4 पायले असू 5 पायले जेवढी शेवाई झाली आता तेवढं त्यांनी ते ताई नेईपर्यंत आम्ही तेवढं काढून ठेवलं आभाळ आलं म्हणून आणि वरच्या रूममध्ये ठेवलं. जेवढं आलं तेवढं सगळेच म्हणजे तिथं 30-40 पायल्याचे असेल ते प्रत्येक धोतर उचललं आम्ही झाकून ठेवलं तिथं. आणि अचानक लास्टचं जे धोतर ठेवलं तिथं मुलगा होता, मी होते, ताई करणाऱ्या ताई पण होत्या सोबत आणि अचानक पापणी डोळ्याची पापणी एवढी चपक मारते तेवढ्या वेळात 2 रूमचे पत्रे गेले उडून आणि एवढा मोठा पाऊस सुरू झाला की त्या पावसामध्ये उभा टाकून मी रडू लागले आणि घोट्याच्या वर पाणी तयार. एवढं 2-3 मिनिटामध्ये खूपच मोठा पाऊस होता आणि कोणतं उचलावं तेच सुचना आणि रडू लागले. मुलगा माझ्या म्हणजे जवळ घेऊन तो मुलगा म्हणायला, आई तू आम्हाला प्रसंगामध्ये सांगतेस आणि तू रडू लागलीस. मला म्हणजे पाऊस मोठा आला हे वाईट नाही वाटलं, दुसऱ्याचं एवढं केलेलं आणि एवढं वाटोळं होऊ लागलं डोळ्यासमोर ते पण. आणि ते ताई घरी गेलेल्या आणि त्यांच्या समोरून ते उचलायचं म्हणजे पण मला खूप म्हणजे असं हे होत होतं की एवढं उचलायचं कसं आणि भिजलं ते भिजलं आणि आता काय करायचं. आयुष्यामध्ये अशा अडचणी येत राहतात, त्या अडचणीवरती मात केली पाहिजे आणि पुढे गेल्या पाहिजे. हो आणि ते तेवढं त्यांचं आम्ही बनवून पण दिलं. हे एक अडचण झाली,
परत दुसरे 2 वर्ष गेले की माझं हे बोट मशीनमध्ये अरे गेलं. बापरे. हे पूर्ण प्लॅस्टिक सर्जरी झाली माझी 2-3 वर्षापर्यंत त्या बोटाची, म्हणजे हा. नख नाही आलेलं. बरं. आणि कानडे हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्याची सर्जरी झाली. बरं. तेव्हा पण एवढं म्हणजे फुल सीझन चालू झालेलं हा. मार्चमध्येच, आणि बोट अचानक संध्याकाळच्या 6च्या वेळेमध्ये बोट गेलं मशीनमध्ये. हा. आणि प्रत्येकजण मशीनवर थांबणाऱ्या ताई पण भिऊ लागल्या की आता कसं थांबायचं, ह्यांचं बोट गेलं एवढे आपण वर्ष काय करून, करायचं? तर आपण कसं हे करायचं. उमेद सारखी साथ आणि उमेद जागे करणारी एक संस्था म्हणजेच उमेद आहे. बरोबर. तर त्याच्या माध्यमातून जे आपला घे भरारीचा शो ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या उमेदने, MSRLMनी. तर त्या शोमध्ये आमच्या न्यूट्रिशन शेवाई उद्योगाचा आपण म्हणजे सिलेक्शन झालेलं. हो. आणि खूप चांगला प्रतिसाद. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे शेवाया करायचं आणि हे करायचं, म्हणजे आपण अलिप्त होणार असं एक वाटायचं. हो, हो. पण ज्या वेळेला उमेद जागे केली म्हणते मी, सुरुवातीपासून तर म्हणतच होते, पण आता तर 101% त्या शोमध्ये आमचं सिलेक्शन झालं. मार्केटिंग पण मिळू लागली तिथून आम्हाला. मार्केटिंग कशा पद्धतीने करतात? हो, तिथं मार्केटिंग आम्हाला एक आपल्या ह्याच्या उमेदमधून जे आपले स्टॉलच्या माध्यमातून आम्हाला मार्केटिंगचा स्रोत खूप चांगला मिळालेला. ज्या वेळेला आम्ही उमेदच्या स्टॉलमध्ये जातो, मी जळगाव केले 21 स्टॉल झालेले आहेत आमचे. बरं. आणि उमेदमधूनच, पहिलं काहीच माहिती नव्हतं, हे उमेदमधूनच. आणि स्वतः म्हणजे एक आत्मविश्वासाने पण आणि उमेदच्या पाठिंब्याने पण. बरोबर. आणि त्याच्यामधून हे घे भरारीचा शो पण झाला. तर त्या शोमधून आम्हाला 1 टनाची मिलेटच्या शेवयाची ऑर्डर पण मिळालेली. बरं. हो, 1 टनाची? 1 टनाची फक्त मिलेटच्या शेवया. ओके. आणि लाडाच्या कुल्फीची त्यांची फ्रँचायझी पण दिलेली आम्हाला. बरं. हां. आणि हे पण मिळालं. आणि 6 लाखाची अमाऊंट आम्हाला फंडिंग केले SBI फाउंडेशनने. हो, ते म्हणजे एक आमच्या समूहाला मोठं करण्यासाठी उमेदने खूप मोठी भरारी दिलेली. बरोबर. हां. आणि नावच आहे मला पंख मिळाले. हो 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 हो. हां, घे भरारीचा शो म्हणजे. हो. अं, त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमामध्ये आपण पण सहभागी झालो होतो. त्या संदर्भात पण आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. हो, ह्या शोमधून आम्हाला पण वाटायचं की हे शो काय आहे की कसं आहे की. आणि जी महिला एक घरामध्ये ग्लासभर पाणी पण पटकन न देणारी, हो. ते मी म्हणजे आज मुंबईसारख्या आपल्या हो. राज्याच्या ठिकाणी सुद्धा मी एकटी जाऊ शकते. हो. हां. आणि हे जी पाठिंबा मिळाला, आत्मबल जी निर्माण झालं, तर हो. उमेद आणि आपल्या घे भरारीच्या शोमुळं. तिथं गेल्यानंतर म्हणजे आम्हाला प्रशिक्षण व्हायचं. त्या प्रशिक्षणमध्ये म्हणजे एक त्यांनी प्रोत्साहन म्हणत एक असे म्हणजे शब्द प्रशिक्षणामध्ये आम्हाला एक हे देत राहिले की रडायचं नाही तर लढायचं. ओके. आलेल्या समयाला. आणि तुम्हाला मार्केटिंगसाठी जे आता हे आम्हाला 1 टनाची तर ऑर्डर मिळाली, पण जी स्टॉलच्या माध्यमातून आमचे कस्टमर येत होते, तर त्या कस्टमरला आम्ही म्हणजे प्रत्येकाचे नाव नोंद करायचं. Contact हो, number. कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आम्हाला, म्हणजे भांगे सर, जोगदंड सर आणि PD मॅडमचा एक त्यांनी सल्लाच द्यायचे की गेले की तुम्ही नोट करायचं ओके. प्रत्येकाचं नाव आणि फोन नंबर. तर आम्हाला सर ह्याच्या माध्यमातून बेंगलोरची एक ऑर्डर अशी आहे की आमची महिन्यातून 4 ते 5 वेळेस ऑर्डर ते घेतात. बरं. हां, कधी 25 किलो असते, कधी 50 किलो, कधी 1 क्विंटलपर्यंत पण राहते. बरं. हां. तर त्यांची जी ऑर्डर आहे ती आम्हाला उमेदच्या स्टॉलच्या माध्यमातून मिळालेली. बरोबर. त्यांचा नंबर आम्ही नोट करून घेतला होता. हां. आणि त्यांनी एक 4-5च पॉकेट घेतले होते की आम्हाला हे टेस्ट करायला पाहिजेत. ओके. ते टेस्ट करायला घेतलेले. आणि ह्या आमच्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांचं म्हणजे खूप चांगलं मार्केट झालेलं आहे तिथलं आमचं बेंगलोरचं पण. ओके. आणि आता हे शोमध्ये पण झालेलं. तर आम्ही पुण्याला ते सरांना आम्ही त्यांच्या फील्डवर ऑफिसला जाऊन भेट देऊन त्यांना कंटेनर 500 ग्रॅमची पॅकिंग पण आम्ही द्यायला सुरुवात केली आहे. असे हे आम्हाला मार्केट सुरू झाली. बरोबर. आणि महिलांनी म्हणजे कुठं नाही विक्री झाली तरी काही हरकत नाही म्हणायचे आम्हाला हो. ऑफिसकडनं, पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळायला पाहिजेत. ओके. तुम्ही परत फोन करा, विचारा. ओके. कोण म्हणजे होलसेलर पण असू शकते किंवा रिटेलर पण असू शकते, हो. किंवा त्यांनी माहिती त्यांनी दुसऱ्यांना पण सांगू शकतात. अशी हो. आम्हाला एक मार्केट निर्माण झाली. आणि हां. महिलांनी म्हणजे न खचता हां. की आपलं म्हणजे जे काम चालू आहे ते चालू ठेवतच राहायला पाहिजे. बरोबर. आपल्याला मशिनरी जी उपलब्ध आहे आपण करू शकतो ग्रामीणमधून, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पण देऊ शकताल. बरोबर. हे असं आपण जी जर एक जिद्द निर्माण आणि आता केली. सध्या सोशल मीडिया आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आपल्याला उपलब्ध आहे, त्यामुळं चांगली गोष्ट आहे. हां.
आणि आपल्याला म्हणजे महालक्ष्मी सरस किंवा आपले स्टॉलच्या माध्यमातून हे जे एक स्रोत मिळालेला आहे की हा नाही आपण हे मार्केटिंग करू शकतो. फक्त तेवढ्या 4 दिवस 5-10 दिवसाच्या स्टॉलचंच नाही, तर आपण त्याच्या माध्यमातून आपण सेलर बायर B2B C2 म्हणजे B2C असं पण मार्केटिंग करू शकतो. सर आमची म्हणजे ONDCला पण आमचं चालू झालं आहे, उमेद मार्टला पण आम्ही ऑनलाईन देतोय आता. हो, हे पण चालू आहे आमचं. आणि B2B पण चालू आहे आणि B2C पण चालू आहे. आमचं बेंगलोरचं जे आहेत तर B2B कस्टमर आहेत सर. हो मॅडम, खरं तर तुम्ही विश्व विशाल न्यूजबरोबर एवढ्या छान गप्पा मारल्या, आपले अनुभव सांगितले. महिलांना याच्यामधनं नक्कीच प्रोत्साहन मिळेल, उत्साह मिळेल आणि त्या देखील व्यवसायात उतरतील अशी आशा आपण व्यक्त करूयात. आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तो आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरारी घ्यावा यासाठी देखील आम्ही शुभेच्छा देतो. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.